त्याचबरोबर बाप्पाच्या चरणी 3 गोष्टी मागतोय. त्यातली गोष्ट अशी आहे की स्त्री सुरक्षा. आपल्याकडे असलेल्या महिला या असुरक्षित आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. जितकं कौतुक करावं तेवढ्या पनवेलकरांचं कमीच आहे. याचमुळे काय हा जो सांस्कृतिक आणि सण परंपरांचा जो वारसा आहे हा पनवेल शहराला लाभलेला आहे. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. कृपेने या संपूर्ण पनवेल भागामध्ये जी काही सामाजिक कार्य या साहेबांच्या माध्यमातून व्हावी, त्यांना उत्तरोत्तर यश प्राप्त व्हावं. नमस्कार मंडळी, मी वैभव आणि माझ्यासोबत आहे प्राजक्ता. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गणपती आणि भक्तीचा महापूर अखंड लोटलेला आहे. उद्या गणपतीचं विसर्जन होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज पनवेलमधलं एक देखावा बघण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप सुंदर देखावा आहे. द्वारकेची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देखील याचं दर्शन होणार आहे. वेळात वेळ काढून सगळ्यात मोठा आपण जे काही कामधंदा करतो तो बाजूला ठेवून आपण परमेश्वराच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येत असतो. यालाच भक्ती असं म्हणतात, असं मला वाटतं. दर्शनासाठी आपण सगळे आलेलो आहोत, तर आपण गणपतीचं दर्शन घेऊया. त्याचबरोबर हा सगळा देखावा आपण बघूया. तर मग चला आमच्यासोबत कनेक्टेड राहा. बोलो बोलो की बोलो. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी समोर श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या हातामधलं सुदर्शन चक्र प्रवेशद्वारावर साकारलेलं आहे. हा संपूर्ण जो महाल आहे हा श्रीकृष्णाचा महाल आणि या संदर्भामध्ये हे जो संपूर्ण देखावा आहे हा अतिशय सुंदर कलात्मक पद्धतीने साकारलेला आहे. याच्यासाठी संयोजक मंडळाचं किंवा हे जे कांतीलाल कडू साहेब यांच्या प्रेरणेने हा संपूर्ण देखावा साकारलेला आहे. याच्यासाठी त्यांचे अनेक अनेक आभार. आपल्या हातून अशीच गणेश सेवा, जनतेची सेवा होत राहो. या प्रसिद्ध गणपती डेकोरेशनच्या सुरुवातीलाच प्रभू श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र दाखवलं आहे. याच्या माध्यमातून हाच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे की दुर्जनांना शासन हे अशा प्रकारे केलं जावं. 100 अपराध एक वेळ माफ केले जातील, परंतु 101वा अपराध हा कदापि माफ केला जाणार नाही. आणि हाच धाक प्रभू श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्रामधून पाहायला मिळतो. त्याचबरोबर हे मंडळ, गणेश मंडळ, हा विशेष पारितोषिक सन्मान न्यूज 18 लोकमत यांच्यामार्फत दखल घेऊन हा विशेष पारितोषिक असा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
हे सगळे पनवेलकर आणि आजूबाजूच्या भागातून आलेले भाविक हे अतिशय स्वयंशिस्त आणि काय म्हणू शकतो, शब्द नाहीत, कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ नाही, लाईनमध्ये प्रत्येक भक्तगण येऊन याचं दर्शन घेतोय. याचं जितकं कौतुक करावं तेवढं पनवेलकरांचं कमीच आहे. याचमुळे की काय हा जो सांस्कृतिक आणि सण परंपरांचा जो वारसा आहे हा पनवेल शहराला लाभलेला आहे. आणि कुठेतरी आपली जी संस्कृती टिकवण्याची जी भावना आहे ही अशा शिस्तीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मार्फत दिसून येते. यासाठी पनवेलकरांसाठी एक लाईक बनलाच पाहिजे. त्याचबरोबर इथे जो वरती झुंबर आहेत ही या दालनाची अतिशय शोभा वाढवत आहेत. त्याचबरोबर छताला असंख्य दिवे आहेत आणि याच्यातून हा श्रीकृष्णाचा द्वारकेचा महाल ही संकल्पना साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कांतीलाल कडू साहेब याचं स्वतः दस्तूरखुद्द उभे राहून संपूर्ण भक्तगणांकडे लक्ष देत आहेत किंवा संपूर्ण या संयोजनाची काळजी घेत आहेत. त्याच्यामुळे अत्यंत आभार. अशा स्वरूपाचं देखावा, अशा स्वरूपाचं काम त्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी होत राहो असं परमेश्वराकडे गणपती चरणी प्रार्थना करूया. आणि पनवेल शहराच्या विकासामध्ये साहेबांचा अधिकाधिक वाटा किंवा त्यांच्या हातून समाजोपयोगी कामं होत राहोत कांतीलाल कडू साहेबांच्या हातून अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. या निमित्ताने मनभावन असं रूप, अतिशय मनमोहक असं परमेश्वराचं रूप बघताना पाहतच राहावं असं रूप आहे. आणि आज या निमित्ताने इकडे सत्यनारायणाची पूजा देखील आहे, त्याच्यामुळे तो देखील आपल्याला लाभ घ्यायचा आहे. संपूर्ण गणपती संयोजक कांतीलाल कडू साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जी काही सामाजिक कामं आहेत पनवेल भागामध्ये त्यांच्या हातून गणपती बाप्पाच्या कृपेने या संपूर्ण पनवेल भागामध्ये जी काही सामाजिक कार्य हे साहेबांच्या माध्यमातून व्हावी, त्यांना उत्तरोत्तर यश प्राप्त व्हावं. एवढे हा लहान तोंडी मोठा घास घेतो, कारण सरांचं व्यक्तिमत्व, साहेबांचं व्यक्तिमत्व खरोखर खूप मोठं आहे. आणि त्यांनी हे 2 मिनिटं वेळ दिला, आमची सद्भावनाने चौकशी केली याच्यासाठी सर. हा संपूर्ण जो मंडळाचा देखावा आहे हा देखावा द्वारकेचा महाल, श्रीकृष्णाचा महाल साकारलेला आहे. या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट खूप मनापासून भावली, ती अशी आहे की इथे एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतदानमधर्मस्य तदात्मान्यम सुजाम्यहम. याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या वेळेला परमेश्वर म्हणतात की मी पृथ्वीवर अवतरित होईन आणि हा अधर्म जो आहे हा अधर्म घालवेन, असं इथून हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी या मंडळाला असं वाटतंय, संयोजकांना असं वाटतंय की पृथ्वीवरती सध्या अधर्माचं राज्य आहे, अधर्माची ग्लानी आलेली आहे आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तर लवकरात लवकर श्रींचं राज्य, धर्माचं राज्य प्रस्थापित व्हावं असा या मंडळातर्फे मेसेज दिलेला आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर कळवा. त्याचबरोबर बाप्पाच्या चरणी 3 गोष्टी मागतोय. त्यातली गोष्ट अशी आहे की स्त्री सुरक्षा. आपल्याकडे असलेल्या महिला या असुरक्षित आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय निघावा. परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांना रोजगार मिळावा. कारण पैशाचा ओघ जर का कुटुंबामध्ये सुरू असेल तर साहजिकच आहे अपराध कमी होतात, चोऱ्यामाऱ्या कमी होतात आणि सगळीकडे सुख समृद्धी शांतता नांदते. तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो रस्ते विकास आहे, महामार्ग असतील, शहरीकरण असेल, त्याचबरोबर आपलं उन्नत ग्रामीण जीवन हे सुद्धा तितकंच टिकून राहिलं पाहिजे. या 3 गोष्टी आज या निमित्ताने बाप्पाच्या चरणी मागतोय. माझ्या म्हणण्यासोबत आपण सहमत असाल तर लाईक आठवणीने करा.
अतिशय सुश्राव्य असं भजन आणि भजनाला आता सुरुवात होत आहे. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. महानैवेद्यं समर्पयामि. गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया. आज हमारे परम पूज्य श्रद्धेय श्री 1008 महामंडलेश्वर कल्याणानंद गिरी जी के परम कृपा पात्र शिष्य श्री कांतिलाल कणु जी के द्वारा महागणपति के लिए 56 भोज का भोग लगाया गया है. तो इसके लिए सभी लोग इनके लिए जोरदार तालियां. और ये वे बहुत ही हृदय सम्राट है, संघर्षशील व्यक्ति हैं. भगवान करे इनकी मनोकामनाएं हमेशा पूर्ण हो. बोलिए गणपति बप्पा मंगल मूर्ति. आज तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की पनवेलचे गणपती आणि किती खर्च किती वेळ घालवून हे सगळं डेकोरेशन केलं जातं. आणि या सगळ्या करण्यामागचा उद्देश असतो की देवाचे आशीर्वाद मिळावे. आणि खरोखर म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून असेल, सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल, जे लोक काम करतात, जे लोक पुढे असतात त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे हे जरूर कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघताय ते पण कळवा. तुमच्याकडे गणपतीच्या कोणकोणत्या थीम होत्या ज्या एक्साइटिंग होत्या, तुमच्या मनाला भावल्या, ते पण कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.